तर राम आणि हनुमान हे किष्किंधा कांडामध्ये, वाल्मिकी रामायणाच्या किष्किंधा कांड या चॅप्टरमध्ये ते भेटतात. एक्झॅक्टली कुठे, तर आत्ताचं जे हम्पी जो एरिया आहे त्याच्या बाजूला एक आनेगुंडी नावाचं एक गाव आहे. तर त्या गावाला किष्किंधा तिथेच होतं असं आत्ताची लोक सुद्धा रेफर करतात. तर इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की कपी वेश हा धारण करण्यात आलेला आहे. तर तो वेश आहे तो एक कॉस्ट्युम सारखा होता. जरी वाली गेला असेल तरी सुद्धा पुढचा राजा सुग्रीव बनत असला तरी युवराज हा अंगतच झाला पाहिजे. कारण किष्किंधेचा पॉलिटिक्स सुद्धा हनुमंताला अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तो पूर्णपणे सुग्रीवाच्या बाजूनी आहे का, तर तसं नाहीये. तो किष्किंधा राज्याच्या बाजूनी आहे आणि त्याला तर त्याच्या राज्याचं हित बघणं हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे किष्किंधेतले वानर हे वानर संस्कृती किंवा आपण ज्यांना माकडं म्हणतो त्यांची संस्कृती फॉलो करतात. ते शेपटी लावतात, ते मास्क लावतात. तर तसे काही आहेत जे गायींचं पण फॉलो करतात, काही आहेत जे लांगुलांचं फॉलो करतात, काही आहेत जे पक्ष्यांचं फॉलो करतात. हे सगळे एकत्र आलेत आणि या सगळ्यांना 4 दिशांमध्ये पाठवलं. सुग्रीवाला ही माहिती होतं की अख्खी पृथ्वी एक मंडल आहे आणि तुम्ही पूर्वेकडे गेला तर शेवटी तुम्ही पश्चिमेला पोहोचणार. हे पण सुग्रीव तिकडे सांगतो. एक स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स मध्ये दिलेलं आहे आपल्याला की तुम्ही कधी समुद्रात किंवा नदीत सुद्धा भोवऱ्यात अडकला ताकद नाही लावायची. कारण तुम्ही जेवढी ताकद लावाल तेवढे तुम्ही फिरत राहाल. ताकद सोडली की आत जाल आणि मग तुम्हाला एस्केपचा चान्स मिळेल. हे वाल्मिकींनी त्यावेळेला हनुमानाच्या गोष्टीतनं सांगितलेलं आहे. आणि कुठेही या राक्षसीला डोळे किंवा असं काही नाहीये हे पण सांगितलेलं. एक आता रामाची मनस्थिती सांभाळायला हनुमान, सुग्रीव, लक्ष्मण हे सगळे तिकडे असतात. सीतेकडे कोणीच नसतं आणि 10 महिने त्यांनी काढलेले असतात असे. आणि हनुमान जे वर्णन करतो ते आपल्याला रामाचं अख्ख्या रामायणात सगळ्यात ऑथेंटिक वर्णन म्हणून मिळतं. हे वैदुर्य हे खूप इंटरेस्टिंग आहे, ज्या रावणाच्याच आपल्याला लंकेमध्ये बघायला मिळतं. लॅपिस लाजुली त्याला म्हणतात. अजूनही इंडियन ओशन मध्ये ते मिळतं. सो रावण इज मेनली असोसिएटेड विथ गोल्ड तर आहेच, त्याच्याबरोबर हे सुद्धा जस्ट एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून दिली. Thank you. नमस्कार मित्रांनो, चर्चेस कारण की या आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रीरामचंद्र हे आपल्याला सर्वांनाच माहिती की पूर्ण भारतीयांचं एक आराध्य दैवत आहे. आपण सर्वच जण त्यांची अतिशय भक्तिभावानी अशी आठवण करतो. पण असं मानलं जातं की त्यांचा सर्वात मोठा भक्त तो म्हणजे वीर हनुमान. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आमचे गिफ्टिंग पार्टनर आहेत रासने सराफ, त्यांच्यातर्फे ही एक सुबक अशी गणपतीची मूर्ती आम्ही आपल्याला देत आहोत. तर रासने सराफ यांचं अशाच सुबक आणि देखण्या गणेश मूर्तींचं एक दालन आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बरोबर समोर. तर अशाच प्रकारच्या गणपती बाप्पाच्या सुबक मूर्ती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती तुम्हाला तिकडे बघायला मिळतील. दालनाला जरूर भेट द्या. त्याचबरोबर अन्नपूर्णा फूड्स असे आमचे एक दुसरे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत, त्यांच्यातर्फे एक छोटासा खाऊचा डबा आहे. तर अन्नपूर्णा फूड्स हे सुद्धा आमचे गिफ्टिंग पार्टनर्स आहेत आणि त्यांचे वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊचे पदार्थ तुम्ही त्यांच्याकडनंही ऑर्डर करू शकता. या दोघाही गिफ्टिंग पार्टनर्सबद्दल अजून माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल. याचबरोबर डिस्क्लेमरमध्ये इतिहास कम्युनिटीची सुद्धा आम्ही लिंक ॲड करतोय, ज्यामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत रामायणाचे अगदी ऑथेंटिक पद्धतीने आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं देऊ शकू. पुण्यात आणि मुंबईत आणि आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो, त्याची माहिती सुद्धा या कम्युनिटीवरती तुम्हाला कळेल. आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्रीराम हे हनुमानाचं आराध्य दैवत होतं. हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त होते. त्यांच्या दोघांमध्ये अतिशय प्रेमाचं आणि आदराचं नातं होतं आणि हे फक्त हनुमानाचकडनं नव्हतं तर श्रीरामांकडनं सुद्धा हनुमानांवर भरपूर प्रेम होतं आणि आदर होता. तर असे भरपूर सारे प्रसंग हे वाल्मिकी रामायणात ऋषी वाल्मिकींनी लिहून ठेवलेले आहेत. तर आज आपण थोडंसं एक रूढी परंपरांच्या पलीकडे जाऊन काही फॅक्ट्स किंवा काही असे प्रसंग बघणार आहोत, ज्यातून हे नातं जास्तीत जास्त उलगडायचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी आज आपल्याकडे 2 अतिशय तरुण असे अभ्यासक आलेले आहेत.
ते म्हणजे श्री आर्यमान लिमये आणि श्री आदित्य गोखले. तर ह्यांच्याबद्दल मी आधी थोडंसं सांगते. हे दोघंही तरुण इतिहासाचे अभ्यासक आहेत. दोघंही पेशानी खरे तर इंजिनियर आहेत, पण गेले 6 वर्ष त्यांनी पूर्णपणे वाल्मिकी रामायण या विषयाला वाहून घेतलेलं आहे. त्याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केलेला आहे. वाल्मिकी रामायणाची जी एक मूळ प्रत आहे त्या मूळ प्रतीचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी संस्कृत ते शिकलेले आहेत. गेले 3 वर्ष ते इतिहास अशी एक कम्युनिटी, अशी एक संस्था चालवतात. त्याच्या थ्रू ते ह्या विषयाचं भरपूर सारं आपण असं म्हणू शकतो वेगवेगळ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो हा विषय पोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ऐतिहासिक रामायण असा एक प्रोग्रॅमही हे सादर करतात, जो दृकश्राव्य माध्यमातून, आणि त्याच्यामध्ये काही चांगली भजनं आणि ते स्वतः नॅरेशन अशा स्वरूपात वेगवेगळे जे चॅप्टर्स आहेत, जसं बालकांड आहे, अयोध्याकांड आहे, किष्किंधाकांड आहे, अशा वेगवेगळ्या चॅप्टर्समधून सुद्धा हा प्रोग्रॅम ते सादर करतात. तर आज आपण थोडंसं हनुमान या कॅरेक्टरबद्दल, जे एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे रामायणमधलं, त्याच्याबद्दल जाणून घेऊ. तर पहिले तर जसं आपण रूढार्थाने आपल्याला माहिती आहे की राम आणि हनुमानाची भेट ही वनवासामध्ये झाली. तर ती नक्की कुठे झाली, कशा परिस्थितीत झाली आणि काय ह्याच्या मागे संवाद झाले, ह्याच्याबद्दल थोडं आम्हाला ऐकायला आवडेल. राम आणि हनुमान हे ज्या वेळेला भेटले, बरं एक छोटा डिस्क्लेमर देतो मी इथे. राम आणि हनुमान, तो राम तो हनुमान असं म्हणतोय, कुठेही अनादर करण्याची भावना नसून, तर आपण लहानपणापासूनच त्यांना तसंच रेफर करत आलोय म्हणून असं बोलणार आहे. तर राम आणि हनुमान हे किष्किंधा कांडामध्ये, वाल्मिकी रामायणाच्या किष्किंधा कांड या चॅप्टरमध्ये ते भेटतात. एक्झॅक्टली कुठे, तर आत्ताचं जे हम्पी जो एरिया आहे त्याच्या बाजूला एक आनेगुंडी नावाचं एक गाव आहे. तर त्या गावाला किष्किंधा तिथेच होतं असं आत्ताची लोक सुद्धा रेफर करतात. आणि ते तसंच होतं, कारण तो सगळा परिसर हा वाल्मिकी रामायणात दिलेला आहे. तर तिथेच जवळच असलेला एक ऋष्यमुख नावाचा एक पर्वत आहे. तर त्या पर्वतावर सुग्रीव आणि त्याच्याबरोबर त्याचे काही मंत्री हे निवास करायचे. कारण वाली हा किष्किंधेचा राजा होता आणि त्याचा आणि सुग्रीवाचा वैर होता, म्हणून त्या वालीपासून वाचायला ऋष्यमुख पर्वतावर हे राहत होते. राम आणि लक्ष्मण हे सीता हरण ज्या वेळेला रावणाने केलं त्यानंतर दक्षिणेच्या दिशेने जायचं हे लक्षात आल्यामुळे ते चालत चालत दक्षिणेकडे जायला निघाले होते. त्यांना वाटेमध्ये कबंध नावाच्या एका असुराने सांगितलं होतं की सुग्रीवाला भेटा, सुग्रीव तुमची मदत करेल. तर ऋष्यमुख पर्वताच्या पायथ्याशी ज्या वेळेला राम आणि लक्ष्मण आले त्यावेळेला वर सुग्रीव बसलेला होता, त्याच्या बरोबरची जी वानरगण जे होते ते सुद्धा सगळे बसलेले होते. आणि त्यांना लांबून दिसलं की 2 योद्धे होते, तर आपल्या वनवासी वेशामध्ये, पण त्यांच्या हातामध्ये धनुष्य होते आणि तलवारी होते. असे ते चालत येताना दिसले. सुग्रीवाला भीती वाटली की वालीनीच कुठले मारेकरी आपल्याला मारायला पाठवलेत का काय, म्हणून त्यांनी सगळ्यात त्याच्या जवळचा असलेला जो मंत्री आहे ज्याचं नाव आहे हनुमान, त्याला सांगितलं की तू खाली जा, पर्वत उतर आणि त्यांना भेट, जाणून घे की ते काय कारणाने इथे आलेत. तर भेट म्हणजे कसा भेट, तर तुझ्या प्राकृतेनं वेशात जा असं इथे म्हणलेलं आहे. म्हणजे तू तुझ्या वानर वेशात जाऊ नकोस. ओके. कपी रूपम परित्यज्य भिक्षू रूपम ततो भेजे, म्हणजे तुझा जो कपी वेश आहे तो तू काढ आणि तो भिक्षू रूपामध्ये त्यांच्या समोर जा असं सांगितलेलं आहे. कारण जर का तू तुझ्या कपी वेशात गेलास तर जर का ते वालीची लोक असतील तर ते तुला लगेच ओळखतील आणि मग ते तुला तिथेच पकडतील. म्हणून तू असा जा आणि जाणून घे की त्यांच्याकडून. तर इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की कपी वेश हा धारण करण्यात आलेला आहे. तर तो वेश आहे तो एक कॉस्ट्युम सारखा होता. आणि अजून एक त्याच्यामध्येच एक असा एक मुद्दा येतो की वानर म्हणजे नक्की काय, तो पण मी इथेच क्लिअर करतो की वानर म्हणजे तुमच्या आमच्यासारखे मनुष्यच होते. ते त्या ठिकाणी वनामध्ये राहायचे म्हणून ते वानर होते. पुढे गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात येतच, म्हणजे बरेच आपल्याला मुद्दे आढळतात ज्याच्याने आपण क्लिअरली सांगू शकतो, तेही बोलूच आपण. पण जसा खाली गेला, त्या पर्वताचा तो खाली उतरला आणि तिकडे राम आणि लक्ष्मणाची हनुमानाची पहिली भेट झाली.
त्याच्या आधी आता बऱ्याच सिरियलमध्ये दाखवतात की ते आधीही भेटलेले होते, लहानपणापासून भेटलेले होते. मग काही काही ठिकाणी तर दाखवतात रामाकडे पेट माकड आहे आणि तो पुढे जाऊन हनुमान होतो. तर तसं काही न घडता ही पहिली भेट आहे. हनुमंत ज्या वेळेला खाली उतरून गेले त्यावेळेला राम आणि लक्ष्मणांनी त्यांना बघितलं, हनुमंत समोर आले. हनुमानांनी त्यांना विचारलं की तुम्ही अत्यंत तेजस्वी दिसताय, तुमच्याकडे मोठे असे शस्त्र आहेत, कोदंड धनुष्य रामाकडे होता आणि तुम्ही या वनवासी वेशात इथे काय करतायत, तुम्ही इथे आलायत तर तुमचं नक्की ऑब्जेक्टिव्ह काय आहे. आणि असं स्वतःची माहिती ही हनुमानाने तिकडे दिल्यावर इथे राम आणि लक्ष्मणाचा एक संवाद होतो. त्याच्याने आपल्याला हनुमानाचे डिटेल कॅरेक्टरिस्टिक्स पण कळतात. खूप महत्वाचं आहे हे. राम लक्ष्मणाला म्हणतो तो जसा बोलतोय ना त्याच्याकडे तू लक्ष दे, खूप युनिक पद्धतीने तो बोलतोय आणि तो जे मनात आहे ते बोलतोय हे आपल्याला त्यातनं लक्षात येतं. त्याच्यात तो म्हणतो की तो 3 स्थानातून बोलतोय, एक तर म्हणजे शिरातून, एक तर म्हणजे उरातून म्हणजे हृदयातून आणि कंठातून असा बोलतोय. वेदांमध्ये सांगितलं गेले की जे लोक असे बोलतात किंवा ज्यांची वाचा या ठिकाणून उत्पन्न होते ती लोक खरं आणि जे मनात आहे ते अढळ बोलत असतात. त्याच्या पलीकडे त्याची जी बोलण्याची स्टाईल आहे, आता काही लोकांना मला खूप येतं म्हणून मी काही बडबड करून बरंच बोलतो, तर तसं न करता जे आहे ते नियमितपणे जे गरजेचं आहे तेवढंच तो बोलतोय, तर तो उत्तम वक्ता आहे हे याच्यातनं आपल्याला सगळं लक्षात येत आहे. हे राम लक्ष्मणाला सांगतो आणि पुढे राम हेही म्हणतो की असा मंत्री ज्या राजाकडे असेल तो अख्ख्या पृथ्वीचं राज्य करू शकतो, पृथ्वी काय त्रिभुवनाचं राज्य करेल, इतका लकी तो सुग्रीवाचा दूत आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. अशा पद्धतीची त्यांची ही पहिली भेट होते. आणि इथे एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचे भुवया कशा आहेत तेही सांगितलेले आहे, त्याचा कंठ कसा आहे तेही सांगितलेलं आहे. कुठेही तो माकडासारखा उड्या मारत आलेला नाहीये किंवा त्याच्या चेहऱ्यावरती केस आहेत, फर आहे असं कुठेही आलेलं नाहीये. याच्याने आपल्याला लक्षात येतं की हनुमंत हा म्हणजे ह्युमनच होता आपल्यासारखा. इथे त्यांची ती अशी भेट होते. अजून एक गोष्ट म्हणजे तो त्यांना पाठीवर बसून घेऊन नाही जात परत गुहेमध्ये, ते त्यांचा पाठलाग करतात, हनुमानाचा पाठलाग करतात आणि मग गुहेला पोहोचतात. सुग्रीवाकडे ते जाऊन जे भेटतात ते तिथे तसं. आणि एका संवादात हनुमान ओळखतो की हे सुद्धा खरं बोलतायत, ते क्षत्रिय आहेत, ते वनवासात आलेत आणि ते वालीनी पाठवलेली लोक नाहीयेत हे तो ओळखतो आणि मग त्यांना पटवून देतो की तुम्ही सुग्रीवाच्या बाजूने उभं राहणं हे एक उत्तम निर्णय असेल. सो तो स्वतः तिकडे डिसिजन घेऊन त्यांना घेऊन जातो त्याच्या राजाकडे. अच्छा, ओके. आता सुग्रीवाचं जे तुम्ही जसं सांगितलं की श्रीरामांनी सांगितलं की असा माणूस ज्यांच्या मंत्रिमंडळात आहे ते त्रिभुवनाचं राज्य करू शकतात, तर सुग्रीवांच्या मंत्रिमंडळामध्ये हा सुग्रीवांचा एक जनरल किंवा एक मंत्री असं म्हणू शकतो, तर इथे हनुमानाचा नक्की रोल काय असतो त्यांच्या मंत्रिमंडळात? सुग्रीव हा राजा जरी असला तरी सुद्धा त्याचा सगळ्यात ट्रस्टेड मंत्री हा हनुमंत हे सांगितलेलं आहे. म्हणजे या प्रकरणात सुद्धा हनुमानाला पहिले पाठवले की तू जज कर की हे 2 जण कसे आहेत, आणि मग असं करून तो त्यांच्या सुग्रीवाकडे त्यांना घेऊन जातो. त्याच्यानंतर ते एक यज्ञासारखं ते तिथे मांडलेलं असतं आणि पंचमहाभूतांच्या साक्षीने, साक्षीस व्योम पृथ्वी साक्षीस अग्निज्वाला सुग्रीव सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला, हे जे गदिमा सुद्धा म्हणतात. तर तशाने रामाची आणि सुग्रीवाची मैत्री होते आणि हनुमंतानी हे निगोसिएशन करण्यात त्यांना मदत केली. इकडे प्रखरतेने सांगितलंय की हनुमंतानी ती अग्नी तिकडे प्रज्वलित केलेली आहे. त्या दोघांची मैत्री घडवून आणण्याच्या मागे हे कारणीभूत हे हनुमानच आहेत. हे झाल्यानंतर एक अशी डील होते तिथे की सुग्रीवाचा जो भाऊ आहे वाली, त्याने सुग्रीवाला बाहेर काढलेला आहे आणि त्याची जी पत्नी आहे रुमा, तिला त्यांनी स्वतःच्या अंतःपुरात डांबलंय. तर रामानी वालीचा वध करायचा आणि सुग्रीवाला त्याचं राज्य हे परत मिळवून द्यायचं आणि रुमा जी त्याची पत्नी आहे ती परत सुग्रीवाच्या शेजारी बसवायची. आणि दुसरं डील असं झालंय की ज्या वेळेला हे घडेल त्यावेळेला सुग्रीव रामाला मदत करणार आहे, या अख्ख्या म्हणजे सुग्रीव रामाला मदत करणार आहे सीतेला परत आणण्यासाठी, की जी दक्षिणेत गेलेली आहे आणि जिला रावणाने पळवून नेलेली आहे. तर आता ह्याच्यानंतर काय होतं पुढच्या गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात येतं की राम हे स्वतःचा प्रॉमिस पूर्ण करतात. वालीचा वध होतो आणि वालीचा वध झाल्यानंतर तिथे वाली रामाला काही प्रश्न विचारतो की तू का मारलंस बाबा मला, आपल्यात काही वैर आहे वगैरे, पण तो आजच्या पॉडकास्टचा हा विषय नसल्यामुळे तो आपण स्किप करून, पण तिकडे एक महत्वाचं सजेशन हे हनुमंत देतात. ते म्हणतात की जरी वाली गेला असेल
तरी सुद्धा पुढचा राजा सुग्रीव बनत असला तरी युवराज हा अंगदच झाला पाहिजे. कारण किष्किंधेचा पॉलिटिक्स सुद्धा हनुमंताला अगदी चांगल्या पद्धतीने माहिती आहे. म्हणजे तो पूर्णपणे सुग्रीवाच्या बाजूनी आहे का, तर तसं नाहीये. तो किष्किंधा राज्याच्या बाजूनी आहे आणि त्याला तर त्याच्या राज्याचं हित बघणं हेही तितकंच महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला सुग्रीव राजा होईल त्यावेळेला तो उन्मत्त झाला आणि पाहिजे ते करायला लागला तर त्याच्यावर चेक ठेवण्यासाठी हा अंगदही असला पाहिजे. तर अशा पद्धतीचा निर्णय तो घेतो. त्याच्याच पुढे काही दिवस मग असं त्याच्या पुढे चातुर्मासचा सीझन येतो. म्हणजे की आता पावसाळा आहे, तर त्या पावसाळ्यात तर सैन्य बाहेर पडू शकत नाही. तर सुग्रीवाने रामाला सांगितले की मी सैन्य सगळं गोळा करीन आणि सीतेला शोधण्यासाठी हे सगळीकडे पाठवीन, पण आता 4 महिने थांबणं हे नाईलाजाने हे थांबायलाच लागतं. राम लक्ष्मण एका प्रसवन नावाच्या पर्वतावर एका गुहेमध्ये निवास करतात. त्याचबरोबर सुग्रीव याचा आत्ता राज्याभिषेक झालाय आणि तो मजा करायला सुरुवात करतो. आत्ता बरेच वर्ष तो त्या डोंगरावर राहतोय आणि हे सगळं घडतंय त्याच्याबरोबर, पण आता त्याला निवांत सगळं आयुष्य मिळालंय. तो त्याच्या अंतःपुरात आहे, राज्याकडे काही लक्ष देत नाहीये आणि आराम करतोय, म्हणजे एन्जॉय, सत्तेचा उपभोग घेतोय. त्यावेळेला हनुमंत त्याच्या समोरून उभा राहतो आणि तो त्याला म्हणतो, जो राजा 4 गोष्टींकडे लक्ष देत नाही, तर कुठल्या गोष्टी ते सुद्धा सांगितले. एक तर कोश, मित्र, दंड आणि आत्म, म्हणजे स्वतःची डिग्निटी, स्वतःचे अलाईज, स्वतःची आर्मी आणि स्वतःची ट्रेजरी यांच्यावर जो लक्ष देत नाही त्या राजाचं अधःपतन होणं निश्चित आहे. आणि तू आता तेच करतोयस. म्हणजे कोश तर तुझा तू उपभोग करतोच आहेस, त्याचबरोबर तुझं सैन्य कुठे आहे माहिती नाही, तू मित्र तुझा तू प्रॉमिस देऊन ठेवलेस त्या मित्राला आणि तो तिथे आहे आणि तू इकडे आराम करतोयस, तू काही करतच नाहीयेस. आणि स्वतःची डिग्निटी तर तू विसरूनच गेलाय. तर हे तू करू नकोस. आणि रामचंद्रांमध्ये इतकी ताकद आहे की त्यांनी वालीचा वध केलेला आहे, त्यांनी जनस्थानामध्ये अनेक राक्षसांचा संहार केलेला आहे. तो तुला असा एका क्षणात संपवू शकेल. तर तू हा टाइमपास करणं तू मुळात थांबव आणि तू तुझं सैन्य तयार कर, हे हनुमानाने सुग्रीवाला सांगितलंय. मुळात तो हेही म्हणतो की जो राजा डिले करतो ना, म्हणजे एखादा निर्णय घेण्यासाठी जो डिले करतो तो चांगला राजा होऊच शकत नाही. पुढची गोष्ट, जरी रामाने तुझी मदत केली नसती तरी तू रामाला मित्र म्हणतोयस ना, मग तुला ती वचन जे तू दिलंयस ते पूर्ण करणं हे गरजेचंच आहे. तर हा सल्ला हा हनुमान सुग्रीवाला देतो. मग सुग्रीव एकदम जागा होतो, तो सगळीकडे त्याचं सैन्य गोळा करायची आज्ञा देतो आणि पुढच्या काही दिवसातच लक्ष्मण हा हल्ला करण्यासाठी सुग्रीवाकडे जातो की इतके दिवस झाले तू काय करतोयस. तर जर हनुमंत मध्ये आला नसता तर सुग्रीवाचं आणि रामाचं तिकडेच युद्ध झालं असतं आणि सगळं संपलं असतं सुग्रीवाचं राज्य. तर हा एक महत्वाचा रोल, जो ऍडवायझरी रोल जो आहे तो इकडे हनुमंतानी हा घेतलेला आहे, आपल्याला लक्षात येतं. ओके. इनफॅक्ट जेव्हा सुग्रीव त्या सेनेला बोलवतो त्यांना एक कल्पना असते की सीता ही दक्षिणेकडे कुठेतरी असावी, म्हणून तो हनुमानाला त्या दक्षिणेच्या दलात पाठवतो. कारण तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त विश्वास आहे की तू सीतेला शोधून आणशील. त्याच्यातनच कळतं की वानर संस्कृतीमध्ये हा केसरी पुत्र हनुमान हा खूप महत्वाचा होता. म्हणजे आता मी पुढचा हाच पॉइंट घेणार होते की जेव्हा ॲक्च्युअल सीतेला शोधायचा प्लॅन जेव्हा बनतो तर तो कसा बनतो. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की हनुमानाचा त्याच्यात खूप महत्त्वाचा रोल आहे आणि दक्षिणेकडे जे दल जाणार आहे त्याच्यात हनुमानाला मुद्दामून पाठवण्यात येतं. तर बाकीच्या दिशेनेही काही दलं जातात का, आणि म्हणजे हे कसं बनतं. तर एक आपण समजून घेतलं पाहिजे की रामाकडे इंटेल किती आहे, माहिती किती आहे. जटायूनी अगदी त्याचा वध झालेला असताना त्याच्या शेवटच्याही क्षणांमध्ये सांगितलंय रावण तिला दक्षिणेकडे घेऊन गेले, पण कुठे घेऊन गेले काहीच माहित नाही. तो एक असा काळ आहे जिकडे त्यांच्याकडे मॅप्स नाहीये, पेपरच नाहीये, त्यामुळे काही लिहिता वाचता तर त्यांना काही कल्पना नाहीये दक्षिणेकडे कुठे घेऊन गेले. 100 योजन 1000 योजन का पृथ्वीच्या एंड पर्यंत. या कंडिशन मध्ये अख्खी पृथ्वी शोधणं गरजेचं. कारण ही पण एक शक्यता दाट आहे की रावण तिला घेऊन गेला दुसरीकडे कुठेतरी, लंकेत नाही घेऊन गेला, तो कुठल्या तरी गुहेत घेऊन गेला तिला. पण आपण साधारण समजू शकतो लाखभर वानर तिकडे जमली आहेत, हिमालयांमधनं आणि वेगवेगळ्या प्रांतांमधनं आली आहेत. ह्यांच्यासोबत लांगुल आणि काही गोराक्ष असे वेगवेगळ्या प्रकारचे वानर आलेत. म्हणजे किष्किंधेतले वानर हे वानर संस्कृती किंवा आपण ज्यांना माकडं म्हणतो त्यांची संस्कृती फॉलो करतात. ते शेपटी लावतात, ते मास्क लावतात. तर तसे काही आहेत जे गायींचं पण फॉलो करतात, काही आहेत जे लांगुलांचं फॉलो करतात, काही आहेत जे पक्ष्यांचं फॉलो करतात.
हे सगळे एकत्र आलेत आणि या सगळ्यांना 4 दिशांमध्ये पाठवलं. तर ज्या दक्षिणेच्या दिशेला ज्यांना पाठवलंय त्याचं नेतृत्व हे अंगदाला दिलंय आणि त्याच्यासोबत हनुमानाला आणि जांबुवंतांना पाठवलंय, कारण तिकडे सीता सापडायची शक्यता सगळ्यात जास्त. त्यांना हे माहिती नाहीये की लंका कुठे आहे, त्यांना फक्त माहिती आहे दक्षिणेला कुठेतरी समुद्राच्या पलीकडे, आणि अशा स्टेटमध्ये ते गेलेले आहेत. सो या वर्णनाचं ऍक्च्युली एक उत्तम विश्लेषण निलेशोकांनी केलेलं आहे. त्यांचा युट्यूबवर कुठला तो व्हिडिओ आहे, सुग्रीव्ज ॲटलस म्हणून व्हिडिओ आहे, ज्यात सुग्रीवानी अख्ख्या पृथ्वीचं वर्णन सुद्धा केलंय. म्हणजे उत्तरेकडे कुठपर्यंत जायचं, तर तो नॉर्थ मध्ये एका अशा बर्फाच्या प्रदेशाबद्दल सांगतो जिकडे नॉर्दर्न लाईट्स दिसतात, आकाशात वेगवेगळ्या रंगांची किरणं दिसतात, हे सांगितलेलं आहे. दक्षिणेकडे तो तिथपर्यंत वर्णन करतो की जिथे 6 महिने रात्र 6 महिने दिवस असेल, म्हणजे तो अंटार्क्टिकाचं वर्णन करतोय. त्याला तो यमलोक पण म्हणतो, कारण तिथे कोणीच जगू नाही शकत. तिथे जाताना तो वानरांना असं सांगतो की तुम्ही इकडे इथपर्यंत पोहोचला तर ह्याच्या पुढे नका जाऊ किंवा यमलोक शोधू नका, कारण तिकडे रावण घेऊन जरी गेला असेल तरी तिकडे कोणी जगू शकणार नाही, त्यामुळे तिकडे शोधण्याचाच काही अर्थ नाही. तसंच उत्तरेकडे, दक्षिणेकडे, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे तो वेगवेगळ्या प्रांतांचं वर्णन करतो जे अजून सुद्धा इकडे आहेत. यवद्वीप म्हणजे जावा आयलंडचे आहेत, तिथपासून अँडीज पर्यंत जातो तो, अख्खा क्षीरसागर म्हणजे पॅसिफिक ओशन ओलांडून, आणि तसंच वेस्टला तो युरोप पर्यंत जातो. सो हे सगळं वर्णन त्यांनी व्हिडिओमध्ये तर खूपच उत्तम दिलेलं आहे, आणि ते आपल्याला आज गुगल अर्थवर घर बसल्या व्हेरीफाय करता येतं की सुग्रीवाला ही माहिती होतं की अख्खी पृथ्वी एक मंडल आहे आणि तुम्ही पूर्वेकडे गेला तर शेवटी तुम्ही पश्चिमेला पोहोचणार, हे पण सुग्रीव तिकडे सांगतो. तर असं ते नियोजन. पृथ्वी ही गोलाकार आहे आणि या स्वरूपात आहे, त्या काळात सुग्रीवाला माहित होतं. सुग्रीवाला आणि आजूबाजूच्या बाकीच्या वानरांना सुद्धा. फ्लॅट अर्थ थेरी जे Flat आहे, earth ते आपण आहे. आपल्या संस्कृतीत कुठेही नाही. उल्लेख नाही. ओके. इवन हा जो संपाती आहे तो जेव्हा त्याची आणि जटायूची गोष्ट सांगतो तेव्हा तो असं म्हणतोच की मी जेव्हा फार वर गेलो आकाशात मला अख्खी पृथ्वीचा गोल दिसला खाली. ओके. सो असं तो सांगतो. बरेच उल्लेख असे हा. आहेत रामायणामध्ये. तर मग आता शेवटी सगळे जांबुवंत, हनुमान, अंगद सगळे दक्षिण किनाऱ्यावर पोचलेले आहेत आणि तिथून आता पुढे लंकेत जायचंय, जिकडे सीता सापडायची शक्यता आहे किंवा कळलेलं आहे. तर मग आता ही जी पुढचा जो प्रवास आहे तो हनुमान कशा प्रकारे करतो आणि त्या प्रवासामध्ये जी काय संकट येतात, कुठले राक्षस येतात किंवा पर्वत स्वरूपात, तर त्याच्याबद्दल वाल्मिकी काय म्हणतात? सगळ्यात पहिलं संकट म्हणजे लंकेत सीता आहे काय माहित नसतं. बर. लंकेचं बेट कुठेतरी आहे दक्षिणेकडे. तेव्हा संपाती येऊन सांगतो त्यांना, पण तो सांगेस्तोवर वालीपुत्र अंगद एक विचार करतो की बहुतेक सुग्रीवानी मला दक्षिणेला पाठवलंय, म्हणजे मी असफल झालो आणि परत आलो की त्याला मला मृत्यूदंड देते, त्याला त्याच्या पुत्रांना राज्य द्यायचं असेल, मला नसेल द्यायचं. आणि इकडे हनुमान त्याला समजवतो की असं नाहीये, तुझ्या काकाचं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे, तुझ्या वडिलांनी एवढंच प्रेम आहे आणि तो धर्माने राज्य करतो, तू याची काळजी नको करूस, आपण शोधू. आणि हे पहिलं संकट आहे जे हनुमान डिप्लोमसीने डिफ्यूज करतो तिकडे, कारण खूप वानर तयार झालेले असतात की आम्ही पण अंगदासोबत इकडेच एक राज्य बनवू वेगळं वानरांचं, किंवा आम्ही अमरण उपोषणच करू, परत जाणारच नाही, कारण सुग्रीवाची भीती वाटत असते त्यांना. हे संकट टाळल्यावर मात्र पुढे जाऊन ते लंकेपाशी जातात, ते किनाऱ्यावर जातात आणि त्यांना कळतं आता लंकेत जायला आपल्याला हा समुद्र लांघून गेलं पाहिजे, पण कोणी पुढे येत नसतं. तर ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की सगळे म्हणतात मी 10 योजन जाईन, ते नल नील त्यातले काही म्हणतात की मी 30 योजन जाईन, 40 योजन जाईन. जांबुवंत म्हणतो मी 90 योजन जाईन, आणि तो टोमणा पण मारतो बाकी वानरांना की तुमच्या वयाचा होतो तेव्हा मी 200 योजन गेलो असतो, पण आता मी म्हातारा झालोय. आणि मग अंगद चिडून म्हणतो, त्याला ती सुई टोचते, तो म्हणतो की नाही मी 100 योजन जाईन, पण तिकडे जाऊन काय करायचं ते मला माहित नाही, मी तिकडे जाऊन सफल होऊन परत येईन का हे मला सांगता येत नाही. तेव्हा जांबुवंत म्हणतो की एक आहे वानर, तो करू शकतो हे पार, पण तो या चर्चेमध्येच नाहीये. वाल्मिकी म्हणतात हनुमान लांब जाऊन सुखात बसलेला आहे लहरी बघत, कारण त्याच्या डोक्यात
किंबहुना असं काहीतरी असेल की आता माझं तर काम संपलंय ना, मी एक मंत्री आहे, मी सेनेमध्ये नाहीये, माझ्यात ती शक्ती कोणी एक्सपेक्टच नाही करत आहे. पण तिथे जांबुवंत त्याला जाऊन म्हणतो, उत्तिष्ठ हरिशार्दूल लांघयस्व महाअर्णवम, की हा महासागर तू एकटाच लांघून जाऊ शकतोस. ओके. आणि ह्याचं कारण तो सांगतो, तुला जेवढ्या वेदविद्या माहिती आहेत त्या कोणालाच नाही माहिती, आणि तुझ्यामध्ये जेवढी शक्ती आहे ती इथे कोणाकडेच नाही. हनुमान थोडासा आश्चर्यचकित होतो की असं का म्हणतायत जांबुवंत. पण जांबुवंत त्याला सांगतो की लहानपणी जेव्हा तू सूर्याला पकडायला गेला होतास, तुला ते फळ वाटलं होतं, पण तुझी झेप एवढी मोठी होती की इंद्राला तुला खाली पाडावं लागलं. त्याच्यातनंच तुझी शक्ती कळते. म्हणजे अक्षरशः ते म्हणतात, काळाग्नी काळ रुद्राग्नी कोणीच तुझ्या समोर टिकू शकत नाही. तर हा सागर काय आहे, तू असे 10 सागर ओलांडून जाशील, एवढा आत्मविश्वास त्याला देतात. आणि या आत्मविश्वासानंतर हनुमान उठतो आणि सागराकडे बघतो. तेव्हा वानर सगळे येतात आणि हनुमानाच्या नावाने त्याचा गजरच चालू होतो तिकडे, पवनपुत्र हनुमान की जय असा. आणि तेव्हा त्याला आत्मविश्वास येतो. हा आत्मविश्वास आल्यावर वाल्मिकींनी काव्य रूपात सांगितलेलं आहे की हनुमानाची शक्ती वाढत जाते, हनुमानाचा आकार वाढत जातो, तो ढगाने एवढा मोठा होतो, त्याच्या वजनाने डोंगर खाली दाबले जातात पृथ्वीत. ही अतिशयोक्ती आहे, पण एवढी वाढणारी शक्ती ही त्याच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. आणि मग तो सागरात झेप घेतो. तर आता इथे वाल्मिकींनी सांगितलेली गोष्ट आणि आपण ऐकलेली गोष्ट ही थोडी वेगळी आहे. तर आपण वाल्मिकींनी सांगितलेली बघू, पण शब्द सेमच आहेत. तर तो सागरावर झेप घेत नाही, तो सागरात झेप घेतो. जेव्हा तो झेप घेतो, आजूबाजूची फुलं ही त्याच्यासोबत सागरात पडतात. ती फुलं सागरात पडल्यावर ते सागर एका तारांगणासारखं दिसतं, की आकाशासारखं दिसतं. आणि त्या आकाशाच्या लहरी म्हणजे तिथले ढग आहेत, की आकाशात जसे ढग दिसतात तसे सागरातल्या या लहरी दिसत आहेत. आणि या लहरींच्या मध्ये जाणारा हनुमान हा चंद्रासारखा दिसतोय. तर जेव्हा पुढे आपल्याला हनुमानाचं वर्णन केलं जातं की तो आकाशात उडतोय, तेव्हा ती एक उपमा म्हणून सांगितलेली आहे, कारण हा सागरच आकाश झालेला आहे. आपण स्क्रीनवर दाखवू शकतो की कुठले कुठले शब्द वापरलेले आहेत पोहायला आणि कुठले शब्द वापरलेत उडायला. तर एक जाणवेल की साधारण 11 शब्द हे पोहण्यासाठी वापरलेले आहेत, फक्त 3च शब्द हे असे वापरलेले आहेत जे उडण्यासाठी आपण समजू शकतो. आकाशगतम किंवा आकाश मार्गाने तो गेलेला आहे, किंवा विमानाच्या मार्गाने गेलेला आहे. आणि इकडे ती अतिशयोक्ती आहे, कारण किंवा उपमा आहे. विमानाच्या मार्गाने म्हणजे ज्या मार्गाने आतापर्यंत फक्त विमानच जाऊ शकले, अशा अर्थाने त्यांनी सांगितलेलं. हनुमान साहजिकच आहे, पूर्ण प्रवास करताना त्याला मध्ये खड्ग सुद्धा सापडतो जिकडे तो विश्रांती घेऊ शकतो. वाल्मिकींनी काव्य रूपात त्याला असं सांगितलेलं आहे की तो जो खड्ग आहे तो मैनाक पर्वत आहे आणि तो इक्ष्वाकू वंशाचा ऋणी आहे. तो त्यांना त्यांची परत फेडायला, त्याचे जे काही कर्म आहे ते फेडायला हनुमानाची मदत करतो आणि हनुमानाला पण विश्रांती मिळते. पण नंतर आपल्याला जाणवतं पूल सेतू बांधताना की खूप असे खड्ग आहेत जे सेतू बांधताना मध्ये मध्ये येतात. भरती आणि ओटीनुसार समुद्र खाली आणि वर करत असतो. सो जेव्हा हे सगळं होतं तेव्हा हनुमान लंकेपर्यंत जात असतो. आणि मग येतं पहिलं संकट, म्हणजे सुरसा राक्षसी. तर ही गोष्ट पण लोकांनी अशी ऐकली आहे की सुरसा त्याला पकडते. तो इकडे तिकडे बघतो, त्याला कळत नाही कशाने पकडलंय त्याला. तेव्हा तो त्याचा आकार वाढवतो, तो त्याचा थोडा आकार वाढवतो. मग कळतं की ज्या राक्षसीने त्याला पकडलंय तिने तिचं तोंड वाढवलंय. तो 10 योजन लांब होतो तेव्हा ती 20 योजन मोठं तिचं तोंड करते. तो 30 योजन होतो तेव्हा ती 40 योजन होते. तो म्हणतो मला जाऊ दे, मी चांगलं काम करायला चाललोय. तेव्हा ती राक्षसी त्याला म्हणते की मला ब्रह्मदेवाने शाप दिलेला आहे, इथनं कोणीही जात असेल ना मी त्याला सोडत नाही, तो माझ्या पोटातच जातो, म्हणून इकडनं कोणी जात नाही. तेव्हा हनुमान म्हणतो बर. शेवटी तो 100 योजनाचा होतो. तेव्हा सुरसा सुद्धा 100 योजनाचं तोंड मोठं करते. एका क्षणात तो अंगठ्या एवढा होतो आणि थेट तिच्या तोंडात जाऊन बाहेर येतो. राक्षसीला सांगतो की मी तुझा शाप पूर्ण केलेला आहे, आता मला जाऊ दे. आता ही गोष्ट जी प्रतिकात्मक सांगितलेली आहे ती आपल्याला अशी रिलेट करता येते की तिकडे हनुमान एका भवऱ्यात अडकलेला आहे
ओके. जसा जसा तो आकार वाढवतोय म्हणजे तो शक्ती जास्ती लावतोय, पण ती शक्ती त्या भवऱ्यासमोर काहीच नाहीये. तुम्ही जेवढी शक्तीने त्या भवऱ्याच्या बाहेर पोहायला प्रयत्न कराल तेवढ्याच शक्तीने भवरा आत खेचतो तुम्हाला. 10 योजन 20 योजन हे वेगवेगळ्या शक्तीचे प्रतीक आहेत. शेवटी त्याला कळतं की ह्याच्या तोंडात जावंच लागणार. तो भवऱ्याच्या थेट केंद्रबिंदूकडे जातो, सगळी शक्ती सोडून देतो, अंग सोडून देतो की भवरा आत खेचतो त्याला, आणि त्याचा भवरा जिकडे निमुळता होतो तिकडनं तो एस्केप करतो. टीव्हीवर पण दाखवतात की तो पोटात जातो आणि पोट फोडून बाहेर येतो. म्हणजे ही कन्सेप्ट भवऱ्याच्या आतनं तो बाहेर येतो. आणि हे एक स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स मध्ये दिलेलं आहे आपल्याला की तुम्ही कधी समुद्रात किंवा नदीत सुद्धा भवऱ्यात अडकला ताकद नाही लावायची, कारण तुम्ही जेवढी ताकद लावाल तेवढे तुम्ही फिरत राहाल. ताकद सोडली की आत जाल आणि मग तुम्हाला एस्केपचा चान्स मिळेल. हे वाल्मिकींनी त्यावेळेला हनुमानाच्या गोष्टीतनं सांगितलेलं आहे. आणि कुठेही या राक्षसीला डोळे किंवा असं काही नाहीये हे पण सांगितलेलं. अशा भरपूर राक्षसी क्षीरसागरात पण असतात ज्या सदैव भुकेलेल्या असतात, ज्याच्यातनं कळतं की या सागरात राहणाऱ्याच भवरेच आहेत. आणि मग शेवटची जी त्याला राक्षसीण भेटते ती म्हणजे सिंहिका. तर सिंहिका ही पण त्याला पकडते. त्याला आधी कळत नाही कोण आहे काय, पण तो कसा बसा तिचा पाय सोडवतो त्याचा. जेव्हा ती परत येते तेव्हा त्याला एक भयंकर काळ्या रंगाची लांबट अशी राक्षसीण दिसते. मोठं तोंड असतं, तिचं पण तोंड खूप मोठं होऊ शकतं. तेव्हा तो त्याचे हात त्याच्या हाताच्या नखांनी तिच्या तोंडाच्या आत तिला अटॅक करतो. आतून तिच्यावर वार करतो, कारण बाहेरून त्याला कळतं तिची त्वचा एवढी जाड आहे काहीच होणार नाही. आतून अटॅक केल्यावर मात्र ती घायाळ होते आणि ती निघून जाते. काही लोक म्हणतात ती मरते सुद्धा. ही आज सुद्धा इंडियन ओशन मध्ये सापडणारी महाभयंकर सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल. ओके. तर सिंहिका ह्याला हनुमान नंतर रेप्टाईल म्हणून पण संस्कृत मध्ये इन्फर करतो की मी भरपूर रेप्टाईल्सला क्रॉस करून आलेलो आहे. तर रेप्टाईल का, कारण सुग्रीवानी सांगितलेलं आहे तिकडे एक अशी राक्षसीण आहे तिच्या जबड्यात जर तू अडकलास तर खूप अवघड आहे, आणि तिची त्वचा अशी आहे की तिला काहीच करू शकत नाही. आपल्या माहिती आहे मगरींची त्वचा कशी असते. सुटायचं असेल तर आतूनच मारावं लागतं त्यांना. ते हनुमानाने केलेलं आहे. आणि हे सगळे संकट पार करत तो लंकेला पोचतो. तर ही काव्य रूपातली गोष्ट वाल्मिकींनी थोडीशी कथा रूपातनं आणलेली आहे, पण खरी गोष्ट पण वाल्मिकी रामायणात आपल्याला सापडते. हनुमान लंकेला जायचे. ओके. तर अशा प्रकारे एवढ्या सगळ्या संकटांचा सामना करत शेवटी हनुमान लंकेत पोचतो. त्याच्यानंतर जेव्हा सीतेची प्रत्यक्ष भेट होते तर ही भेट कशी असते, म्हणजे काय संवाद होतो आणि सीता त्यांना इझिली ओळखते का, किंवा कसं हे पुढे कसं होतं? पहिली गोष्ट म्हणजे त्याला आधी सीता सापडतच नाही लंकेत. ओके. तो खूप शोधतो. तो एक असा वेश घेतो ज्यात राक्षस त्याला ओळखणार नाहीत की हा वानर आहे कोणतरी म्हणून. वेगवेगळे महाल बघतो, त्याला कुठेच सीता सापडत नाही. आणि एक अशी परिस्थिती येते जिथे तो म्हणतो की एक काम करतो, मी परत जातच नाही, कारण जर मी परत गेलो आणि सांगितलं की सीता सापडली नाही तर राम त्या निराशेत काय करतील काही सांगता येत नाही. त्यापेक्षा रामाला आशा लागून राहू दे की सीता जिवंत आहे, सीता खुशाल आहे, आणि तो तसा खुश राहील आणि सीता आहे नाहीये त्याला कळायला नको. आणि तो त्या नेगेटिव्ह थिंकिंगच्या लूपमध्ये जायला लागतो. वाल्मिकींनी खूप सुंदर पद्धतीने सांगितले की तो स्वतःला कसा बाहेर काढतो. आपण जर अशा लूपमध्ये गेलो तर आपल्याला फोन करायला लोक असतात, तिकडे सगळीकडे राक्षस आहेत आजूबाजूला, आणि तो अक्षरशः स्वतःशी बोलतोय की आता काय केलं पाहिजे, हे तर नाही चालणार. बर, मग त्याला एका महाल दिसतो जो राज्याच्या मधोमध आणि एका डोंगरावर असतो, सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात वरती असलेला. त्याला कळतं की हा रावणाचाच असेल, म्हणून तो त्या महालात शोधायला जातो. तेव्हा त्या महालात त्याला एक रावणाचं दालन सापडतं. इथे तो त्या रावणाला झोपलेला बघतो. आजूबाजूला वेगवेगळ्या स्त्रिया झोपलेल्या असतात. त्या स्त्रियांनी मदिरेचं सेवन केलेलं असतं, आणि ते दृश्य बघून त्याला कळतं की सीता इथे नसू शकते. पण त्याच दालनात त्याला अजून एक स्त्री सापडते जी अत्यंत तेजस्वी असते, आणि तिने पूर्णपणे चांगले वस्त्र घालून ती लांब या सगळ्याहून झोपलेली असते. तर हनुमानाने काही फोटो नाही बघितला सीतेचा, त्याला तिच्या तेजाबद्दल आणि तिच्या साधारण चेहऱ्याच्या रेखीवपणाबद्दल सांगितलेलं आहे. तो विचार करतो ही सीता असू शकते का, पण मग लक्षात येतं की सीता ही शांतपणे रावणाच्या दालनात झोपलेली नसू शकते. ती तिला डांबून ठेवलं असेल पण ती शांत नसेल एवढी.
त्याच्यावरनं त्याला कळतं की रावणाची पट्टराणी मंदोदरी आहे. आणि मग तिकडून तो निघतो. तेव्हा त्याला रावणाच्या बॅकयार्ड किंवा आपण म्हणू रावणाचं खाजगी एक वन असतं, अशोक वन, ज्याला अशोक वाटिका म्हणून पण आपण म्हणतो, त्याच्याबद्दल कळतं. आणि मग तो तिकडे जातो. आता हे लंकेच्या दक्षिणेकडे असतं आणि हे लांब असतं शहरापेक्षा. इथे जागोजागी वेगवेगळे किन्नर राक्षस आणि वेगवेगळ्या राक्षसी या रक्षण करत असतात. आणि इकडे त्याला एका झाडाखाली दिसते ती सीता. आता एक त्याला माहितीये की सीता ही काय परिस्थितीतनं गेलेली आहे आणि ती त्याच्यावर शंका घेणार आहे. राक्षसीने त्याला केवढ्या त्रास देतात हे पण बघतोय तो. म्हणून तो म्हणतो आपण एक काम करू, एक दिवसभर थांबू आणि बघू तिची दिनचर्या काय आहे, कसा तिचा विश्वास जिंकता येईल. म्हणून तो जाऊन झाडावर बसतो. आता या झाडावर बसलेला असताना सकाळी रावण तिकडे येतो. आता हा रावण असा येतो, अशा थाटात येतो तो की इकडे 4 राक्षसी, इकडे 4 राक्षसी सगळ्या त्याच्यासोबत येत असतात. काही त्याला वारा देत असतात. येऊन तो सीतेकडे बघतो. रावण सीतेला म्हणतो, आता तुझ्याकडे फक्त 2 महिने राहिलेले आहेत. 12 महिन्यांची मुभा दिली होती तुला. जर अजून 2 महिन्यात तू स्वतःहून माझ्या अंतपुरात आली नाहीस तर तुझे तुकडे तुकडे करून मी खाईन. असे शब्द ऐकून सीता भयंकर चिडते. सीता एक काडी घेते, अशी तिथे उचलते आणि त्या काडीशी बोलायला लागते. ह्याच्यातला संदेश काय द्यायचा आहे तिला की रावणाशी मी बोलणार सुद्धा नाही. त्या काडीकडे बघते ती आणि म्हणते, श्रीराम जर गंगा असतील तर तू चिखलाचं पाणी आहेस, ते जर गरुड असतील तर तू कावळा आहेस, तो सिंह असला तर तू कुत्रा आहेस. हे सीतेचे शब्द आहेत. रावणाच्या लंकेत रावणाला बोलते ती. रावण भयंकर चिडतो, तो हात उगारतो तिच्यावर. तेव्हा 4 राक्षसिणी मध्ये येतात त्याच्या आणि त्याला म्हणतात की असं करू नका स्वामी, नाहीतर ती तुमच्याकडे येणं कधीच पॉसिबल नाही. आणि तेव्हा रावण तिकडनं निघून जातो आणि धमकी देऊन जातो तिला. आणि सीता परत रडायला लागते. ती गुडघे जवळ घेते, त्या गुडघ्यांमध्येच डोकं ठेवते आणि रडायला लागते. तिला आता असं पण वाटायला लागलेलं असतं की राम येतील ना माझ्याकडे. काही राक्षसींनी अशी माहिती दिली असते की रामाला तर संपवलंय. आता रामाची मनस्थिती सांभाळायला हनुमान, सुग्रीव, लक्ष्मण हे सगळे तिकडे असतात. सीतेकडे कोणीच नसतं. 10 महिने त्यांनी काढलेले असतात असे. तेव्हा ती एका झाडाखाली जाते. त्या झाडाखाली तिच्याच वस्त्रांनी एक फास बनवते आणि ती ठरवते की असं जगण्यापेक्षा मी आत्महत्या करते. पण तेव्हाच हनुमानाला कळतं की आपण इंटरव्हीन केलं पाहिजे, नाहीतर काहीतरी वाईट होईल. तो अशा पद्धतीने इंटरव्हीन करतो की कोणाला कळणार पण नाही, पण तिला बरोबर कळेल. तो तिच्या नेटिव्ह भाषेत, की तिला जी भाषा समजेल अशा भाषेमध्ये एक गाणं गायला चालू करतो झाडावर बसून. त्या गाण्यात रामाची आणि सीतेची पूर्ण गोष्ट वनवासापासून रावण हरणापर्यंत सांगतो. पुढे जाऊन कसा राम तिच्यासाठी खूप शोधतोय आणि आता अख्खी वानर सेना ही रामाच्या बाजूने उभी आहे हे सांगतो. आता हे गाणं ऐकून सीता थोडी निश्चिंत होते आणि ती वर बघते आणि म्हणते, मग कुठे तो माणूस जो लंकेमध्ये मला शोधतोय. मग हनुमान टुणकन खाली येतो, म्हणतो मीच आहे रामदूत हनुमान. आणि त्यानंतर तो त्याचं इंट्रोडक्शन देतो सीतेला की रामानी मला पाठवलेलं आहे आणि आता मी खूप निश्चिंत झालोय की तुम्ही अजून सुद्धा जिवंत आणि सेफ आहात इथे. तेव्हा ती त्याला म्हणते, कशावरनं? त्याच्यावरनं कळतं की सीतेला खूप मॅनिप्युलेट सुद्धा केलेलं आहे रावणाने वेगवेगळ्या गोष्टी करून. कदाचित काही राक्षसांना पाठवलं असेल रामाचा वेश बनवून वगैरे. कशावरनं तू रामाचा दूत आहेस? तर आपल्या डिलिव्हरी आली, आपलीच डिलिव्हरी बघायला आपण ओटीपी जसे मागतो तसे सीता तिचे ओटीपी मागते. सीता म्हणते, रामाला जर तू खरंच ओळखत असशील तर त्याचं फिजिकल आणि मेंटल अपिअरन्स दे. तो कसा दिसतो, लक्ष्मण कसा दिसतो, ते कसे वागतात, कसे बोलतात ह्याचं वर्णन कर. आणि हनुमान जे वर्णन करतो ते आपल्याला रामाचं अख्ख्या रामायणात सगळ्यात ऑथेंटिक वर्णन म्हणून मिळतं. इथे कुठेही तो जास्ती प्रशंसा नाही करू शकत, कारण सीतेला माहितीये तो कसा दिसतो. तर ती रामस्तुती नसून खरोखर रामाचं वर्णन आहे. त्याचा विचार करायचा असेल आपल्याला तर तिकडनं आपण घेतलं पाहिजे. सीता कन्व्हिन्स होते त्या वर्णनानंतर आणि नंतर हनुमानाला मनातलं सांगायला लागते. हनुमाना, मला खरंच शंका आहे की राम कसे आहेत, त्यांना माझी अजून आठवण येते का?
आणि ती काही खूप साहजिक शंका विचारते. ती म्हणते, रामाने वेगळं लग्न नाही ना केलं, तो परत अयोध्येला नाही चालला ना मला सोडून. कारण काही राजे होते त्या काळचे जे भरपूर लग्न करे. आता दशरथाच्याच 3 पत्नी होत्या, तर रामाला पण पॉसिबल होतं की एक वेगळी पत्नी घ्यायची आणि अयोध्येला जायचं. तेव्हा हनुमान सांगतो की राम हे सदैव तुमच्या चिंतेमध्ये असतात. मी त्यांना नीट खाताना सुद्धा नाही बघितलेलं. कुठलीही सुंदर वस्तू दिसली तर त्यांना तुमची आठवण येते आणि तुमच्या सौंदर्याची आठवण येते. त्यांना तुमचा सहवास हवा आहे आणि ते तुमच्यासाठी खूप तुमच्यासाठी जगभर शोध चालू आहे, तर ते इकडे येत आहेत. आता इथे सीता त्याला म्हणते की बरं ते येतील इकडे, पण लंकेची सिक्युरिटी बघतो, खूप भयंकर आहे, ते जिंकणार कसे. तर हनुमान सीतेला काय आश्वासन देतो, तर हनुमानाला काही प्लॅन वगैरे माहित नाहीये, पण तरी हनुमान सीतेला सांगतो की इथे जर देव, असुर, गंधर्व ना कोणीही आलं ना, राम सगळ्यांना संपवतील. एवढी तयारी वानरांनी आणि रामाने केलेली आहे. तर तुम्ही निश्चिंत राहायचंय. आता मी परत जाऊन तुमची बातमी कळवणार आहे आणि ते सगळे इकडे येणार आहेत. पण हनुमान म्हणतो, आपण एक काम करू शकतो, तुम्ही माझ्यासोबतच या परत. मी जसं आलोय सागर लांबून, तुम्ही माझ्या पाठीवर बसा, धरून ठेवा मला, मी तुम्हाला परत घेऊन जाईन. सीता त्याला 2 महत्वाची कारणं देते. एकतर ती म्हणते की मी काय वस्तू आहे का की रावणाने मला इकडून उचलून इकडे आणलंय, आता तू मला तिकडे घेऊन चाललाय. ह्याला काय अर्थ आहे. रामाला सांग इकडे यायचं, रावणाला संपवायचं, मला त्याचा मृतदेह बघायचा आहे आणि मग मला आदराने घेऊन जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू आहेस बलशाली तिथे घेऊन जायला मला, पण माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे का की तू अख्खा सागर लांबून जाताना मी तुझ्या पाठीवर बसू शकेन. बरं कुठले राक्षस आले तर दोघांचा जीव धोक्यात नाही का येणार मध्ये. तेव्हा हनुमानाला कळतं की तिचंच बरोबर आहे. आणि याच्याने आपल्याला हे कळतं की हनुमान खूप पर्वता एवढा मोठा झालाय, मग ती कुठेतरी पाठीवर बसली वगैरे, तसं शक्य नाहीये. म्हणजे कुठेही योग सिद्धींचं वर्णन नाही केलेलं. वाल्मिकी रामायणात वेगवेगळ्या जागी योग सिद्धी आहेत, पण इकडे नाहीये. तर इकडे ते आत्मविश्वासाचंच प्रतीक आहे असं सांगितलं. आणि तेव्हा ती म्हणते की मला रामच इकडे येऊन हवेत, रावणाला संपून हवेत. हनुमान नमस्कार करतो त्यांना आणि रामाची मुद्रिका सुद्धा त्यांनी दिलेली असते, ती 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन मध्येच की मी रामाचाच दूत आहे म्हणून. तेव्हा हनुमान त्यांना म्हणतो, तुम्ही पण मला जर काहीतरी दिलं तर रामाचा विश्वास बसेल माझ्यावर की मी तुम्हालाच भेटलो होतो. नाहीतर कुठल्या तरी स्त्रीला भेटलो मी तर ओळखत नाही तुम्हाला. तर ती एक काढून हेअरपिन देते सीता हनुमानाला आणि त्याला म्हणते, मी तुला एक गोष्ट सांगते, ती फक्त मला आणि रामाला माहिती आहे. एकदा वनात लक्ष्मण जेव्हा लांब कुठेतरी होता तेव्हा एक कावळा येऊन मला छळत होता. तो कावळा मला सारखी चोच मारत होता. तर त्या कावळ्यावर रामाला एवढा राग आला त्यांनी त्याच्यावर धनुष्य काढलं. एरवी राम स्थितप्रज्ञ असतो, पण माझ्या बाबतीत गोष्ट काही झाली तर तो चिडतो, असं हनुमानाला सीता सांगते. तर त्यावर हेही सांगते की आता जर कावळा आला त्यावेळेला तू ब्रह्मास्त्र काढलेस, अख्खा राक्षसराज आहे इथे, तर त्याला मारायला ये. हा, तर तू कुठेस असं आव्हान देते ती रामाला. आणि मग हनुमान म्हणतो, ठीक आहे, मी हे नक्की कळवीन. आणि त्याची पण खात्री पटते की आता राम पण नक्की कन्व्हिन्स होईल. आणि मग तो म्हणतो की बरं तुमची परवानगी असेल तर मी थोडं निरीक्षण करतो आजूबाजूचं, आणि या निरीक्षणासोबत मी थोडं पोट पण भरून घेतो. हनुमानाच्या डोक्यात काय चाललंय ते बघा. आता तो म्हणतो की आता या राक्षसांना जर संपवायचं असेल तर मलाच एवढे कष्ट पडलेत लंकेत प्रवेश करायला, सेना करू शकेल का मला शंका आहे याच्यावर. तर मी या राक्षसांना कसं हरवू शकतो. ह्यांना धर्म सांगणं तर काही पॉइंटलेस आहे, कोणी धर्मनिष्ठ वागत नाही, त्यांचा धर्मच वेगळा आहे. बरं मी ह्यांना लाच देऊ शकतो का, तर तसं पण नाही, एवढी समृद्ध ही लंका नगरी आहे, ह्याच्याहून समृद्ध नगरी नाही बघितली. बरं तिसरी निगोसिएशन साईड म्हणजे ह्यांना धमकी देऊ शकतो का, तर ह्यांना माज आहे, ह्यांना असा एक प्राईड आहे ह्यांना अशी की धमकी दिली तर ते माझ्या अंगावर येतील लगेच. तर आपण म्हणतो ना, लातो के भूत बातों से नहीं मानते, हे त्याला कळतं. आणि तेव्हा तो आजूबाजूला तोडफोड चालू करतो, व्हँडलायझेशन. वेगवेगळे वृक्ष उपटतो, वेगवेगळ्या घरांमध्ये घुसतो, तिकडे तोडफोड करतो आणि जागोजागी जाऊन एकच नारा लावतो की मी रामाचा दूत आहे, रामाने मला पाठवलंय, आता एक वानर येऊन तुमच्या अख्ख्या लंकेची वाट लावणार आहे
आणि माझ्यासारखे सहस्र वानर येणार आहे तिकडे आणि मी सगळ्यात वीक आहे असं तो म्हणतो त्यांना घाबरवायला. बरं तो कुठेही जातो का तर असं नाहीये, तो मोठमोठ्या राजवाड्यांमध्ये जातो. अशा राजवाड्यांमध्ये इथले सेनापती रावणाचे आहेत की त्या सेनापतींच्या पत्न्यांमध्ये सुद्धा ती भीती घालवत होतो आणि त्या सेनापतींना सुद्धा की अरे एक वानर येऊन एवढं करू शकतोय. रावणाच्या काही मुलांना तो मारून टाकतो. रावणाची खूप मुलं असतात, त्यापैकी काही मुलांना मारून टाकतो. रावण बरेच राक्षस सोडतो त्याच्यावर, कोणीही त्याला काही करू शकत नाही. शेवटी अख्ख्या रामायणात तसं बघायला गेलं तर सगळ्यात उत्तम योद्धा जो आहे म्हणजे मेघनाद, ज्याला इंद्रजित सुद्धा म्हणतात, तो येतो. तो हनुमानावर ब्रह्मास्त्र सोडतो आणि तेव्हा हनुमान घायाळ होतो. हनुमान कुठेही त्या अस्त्राने सुद्धा मरत नाही आणि तो पकडला जातो. बर राक्षस तो पडल्यावर सुद्धा घाबरतात त्याच्या जवळ, असे त्यांनी भीती पसरवलेली असते. ते जाऊन पकडतात त्याला. तेव्हा हनुमान स्वतःचा जीव वाचवायला इथे डिप्लोमसी करतो, जोर जोरात ओरडायला लागतो, अरे अरे हरलो मी, हरलो, वाचवा मला, रामाचं कार्य अपूर्ण राहिलं, आता काय होणार माझं, महाभयंकर राक्षसांनी मला पकडलं. राक्षस पण खुश होतात की आपण हरवलं या महाभयंकर वानराला आणि मग त्याला घेऊन जातात ते रावणाच्या सभेमध्ये. पण जर त्यांनी हे नसतं केलं तर त्याला तिकडेच त्यांनी कदाचित मारलं असतं जेव्हा तो घायाळ होता. तर ही सगळी म्हणजे बुद्धी आणि शक्ती दोन्हीचा एक उत्तम वापर करून डिप्लोमसी तो लंकेत करतो आणि अशी ही सीता आणि हनुमान भेटेचा प्रकरण सांगितलं जातं. म्हणजे बेसिकली सीतेची भेट तर होतेच, पण तिकडे लंकेमध्ये आतमध्ये काय परिस्थिती आहे, कसे आपल्याला म्हणजे जेव्हा आपण ऍक्च्युअल जेव्हा आक्रमण करू तेव्हा कुठे सेनेचं प्लेसमेंट कसं करायचं, कुठे कुठे कोण कोण राहतं, हे सगळं जे एक आपण म्हणतो जासूसी आज जाऊन जी करावी लागते ती पण तो त्या ह्याच्यातच करून घेतो या भेटीतच. आता एक शेवटचा प्रसंग जो मोह मला आवरत नाही, कारण जो खूप पॉप्युलर आहे की त्याची शेपटी जाळली जाते शेवटी तिकडून बाहेर पडायच्या आधी. तर हा प्रसंग कसा वाल्मिकींनी केलेला आहे? मुळात जी डिप्लोमसी जी तुम्ही सांगितली ती तिथेच थांबत नाही, ती तिथे पुढेही जाते. म्हणजे आर्यमांनी सांगता सांगताच माझ्या लक्षात एक गोष्ट आली की ती साम दाम दंड आणि भेद हे चारही गोष्टी केलेल्या आहेत. साम आणि दाम हे तर करू शकत नाही म्हणून दंड तर दिलाय आणि त्याच्यानंतर भेद सुद्धा घडवून आणलेला आहे. तो आपल्याला या पुढच्या प्रसंगातनं, या शेपटी जाळण्याच्या प्रसंगातनं कळतो. हनुमंताला इंद्रजितानी पकडून आणलंय आणि आता तो राज्यसभेमध्ये जाऊन उभा राहिलाय. त्यांनी पहिल्यांदा ही राज्यसभा रावणाची आता आधी बघितली होती, त्यावेळेला ती रिक्त होती, पण आता रावणाला ज्या वेळेला तो बघतो त्यावेळेला तो ही इज इन फुल ग्लोरी असा तो रावणाला बघतो. तिकडे वर्णन येतं की असीनम सूर्य संकाशे कांचनम पद्मासने रुक्मवेदी गतम प्राज्यम वगैरे, म्हणजे की अगदी ते सोन्याचं ती यज्ञवेदी आहे आणि त्याच्यामधून जसा अग्निदेव प्रगट होतो तसा तो रावण इतका तेजस्वी प्रगट झालेला आहे. रावण फुल ग्लोरीमध्ये हनुमंतानी आता राज्यसभेत बसलेला बघितलाय. त्याच्या आजूबाजूला सगळे मंत्री हे बसलेले आहेत आणि वाल्मिकी म्हणतात असीनम सूर्य संकाशे कांचने पद्मासने रुक्मवेदी गतम प्राज्यम अहंत इव पावकम, म्हणजे जणू ती यज्ञवेदी आहे आणि ती पण सुवर्णाची यज्ञवेदी आहे. आणि जशा त्या यज्ञवेदीमधून अग्निदेव प्रगट होतो तसा या सुवर्णाच्या सिंहासनामधून हा रावण हा त्याच्यावर अधीन झालेला आहे आणि तो अगदी तेजस्वी आणि अशा अग्निदेवाच्या प्रती तो भासतोय. त्याच्या अंगावरती हे अलंकार आहेत वेगवेगळे, सगळे सुवर्णाचे अलंकार आहेत, वैदुर्याचे अलंकार आहेत. हे वैदुर्य हे खूप इंटरेस्टिंग आहे, ज्या रावणाच्याच आपल्याला लंकेमध्ये बघायला मिळतं. लॅपिस लाजुली त्याला म्हणतात. अजूनही इंडियन ओशन मध्ये ते मिळतं. सो रावण इज मेनली असोसिएटेड विथ गोल्ड तर आहेच, त्याच्याबरोबर हे सुद्धा जस्ट एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणून दिली. तो कसा आहे ते सुद्धा वर्णन दिलेलं आहे. म्हणजे त्याच्या छातीवर एक असा एक मार्क झालेला आहे, तो वज्राचा घात आहे असंही तिथे लक्षात येतं. तर रावणाचा एक रेझ्युमे सुद्धा इथे येतो की रावणाने काय केलंय, तर हा कसा काय आला, तर तो इंद्रावरती तो चालून गेला होता. ऐरावत त्याच्या अंगावर आला आणि त्याचा तो हा घात त्यांनी तो त्याला दिलेला आहे. त्याला सुद्धा अगदी सोंडेनी पकडून त्यांनी बाजूला काढलेला आहे. सुदर्शन चक्राच्या मार्क्स त्याच्या पाठीवर आहेत असं ते संपू नाही शकलेलं असं. हा, आणि त्याच्यानंतर तो अजून वेगवेगळ्या नाग गंधर्व ऋषी सगळे त्याला रावणम सर्वभूतानाम सर्व लोक भयावहन असा तो रावणाचं वर्णन आहे. आणि तो त्या सिंहासनावर बसून हा हनुमंताकडे बघतोय आणि हनुमान
हा असा घायाळ अवस्थेत त्याच्या समोरून उभा राहिलाय. हनुमानाच्या मनात कुठेतरी असे उद्गार येतात की अहो रूपम अहो धैर्यम अहो सत्वम अहो धृती अहो राक्षस राजस्य सर्व लक्षण युक्तता. म्हणजे टीव्हीवर दिसणारा काळ्या रंगाचा उगाच हा 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 करणारा रावण हा वाल्मिकी रामायणातला रावण नाहीये. आणि हनुमंताच्या मनात असं येतं की हा जर का धर्माच्या बाजूने असता तर काय मोठं कार्य हा राजा करू शकला असता. बरोबर. तर अशा या सगळ्या रावणाच्या समोर हा हनुमंत उभा राहिलाय. आणि इथे हनुमंतानी ती डिप्लोमॅसी कंटिन्यू करून ही हॅज प्लेड इनोसंट गेम. म्हणजे तो काय करतो की एक मंत्री म्हणतो हनुमंताकडे बोट दाखवून, तू कोण आहेस आणि तू इथे का आलायस हे आम्हाला सांग. मग इथे तो म्हणतो की माझं नाव हनुमान आहे आणि मी रामाचा दूत आहे. बरं, मुळात राम लक्ष्मण सीता हे दंडकारण्यात राहायला आले होते कारण त्यांना वनवास दिलेला होता. ते तिथे आल्यानंतर एक दिवशी सीता गायब झाली आणि हे घाबरले, सीता कुठे गेली म्हणून ते तिच्या शोधात निघाले. आणि शोधता शोधता ते आले ते किष्किंधा नगरीमध्ये. तिकडे सुग्रीव पण त्यांना म्हटला मी तुम्हाला सीतेला शोधायला मदत करतो, आणि म्हणून त्यांनी 4 भाग केले सैन्याचे जे प्रत्येक दिशेला गेले. तसाच एक भाग हा लंकेमध्ये आला आणि लंकेच्या दिशेने आला आणि त्या भागातनं म्हणजे त्या फळीतनं मी हनुमंत हा एक योद्धा हा लंकेपर्यंत आलो. हा रामाचा मी दूत आहे. आणि इथे आल्यावरती मी असंच भटकता भटकता मला तुमच्या वनामध्ये तुमच्या प्रायव्हेट गार्डनमध्ये सीता बघायला मिळाली. मुळात तुमच्या प्रायव्हेट गार्डनमध्ये ती आहे, माझं असं कुठेही म्हणणं नाही की तुम्ही तिला आणली, पण इथे तुम्ही ठेवणं योग्य नाहीये कारण ती श्रीरामांची पत्नी आहे, तर तुम्ही तिला सोडा. आता हे ऐकल्यावरती रावणाला लक्षात येते की हा किती धूर्त आहे म्हणून. तर त्याच्यावर जाऊन हनुमान इकडे प्रयत्न करतोय की रावण सोडतोय का, म्हणजे घी सीधी उंगली से निकल रहा है का, तर तसं नाही होते. म्हणजे रावण त्याच्या लक्षात येतं. आणि तिथल्या मंत्र्यांना पण एक रामाचा पर्स्पेक्टिव्ह कळलाय की आता जे काही होणार आहे ते रावणाच्या हातात आहे. हो, द बॉल इज इन हिज रावण स्कोड. पण ते घडलेलं नाही. मग त्यांनी काय केलं, ती सीधी उंगली त्यांनी टेढी केली. मग तो म्हणला की तुम्ही तर बुद्धिमान आहात, मला तर वाटतं की तुमच्याकडे तेवढं ज्ञान असेल की ज्या एकट्या रामानी 14 सहस्र राक्षसांना जनस्थानात संपवलंय, एकट्या मी एकच वानर इथे आलो आणि जे काय अशोकवन त्यांनी उद्ध्वस्त केलंय, नगरामध्ये जो काय हाहाकार माजवलाय, तुमचा एक पुत्र अक्षकुमार ज्याचं नाव आहे, अक्षय त्याचं नाव होतं, त्याला तुलसीदासांनी अक्षय कुमार हे नाव दिलं, म्हणजे आपला खिलाडीवाला नाही, त्याला मारलंय. एक वानर हे करू शकतो, तर इकडे एवढे पद्म वानर येणार आहेत, ते काय करतील याचा तुम्ही विचार करा. सीता ही तुमच्यासाठी फाशीचा फंदा आहे, तिला तुम्ही आत्ताच्या आत्ता सोडा, नाहीतर पूर्ण तुमची लंकेचा उद्ध्वस्त करायलाच मी इथे आलोय आणि राम येतील आणि सैन्य येतील आणि तुम्हाला संपवतील. आता हे ऐकल्यावर मात्र रावण चिडतो. रावण म्हणतो की ह्यांनी इतकी सगळं हे उद्ध्वस्त केलंय आणि हा माझ्यासमोरून उभा राहतोय, माझ्याच लंकेत मला हे सगळं बोलतोय, कसा काय तो धाडस करतोय, तर ह्याला संपवून टाका, ह्याला मारून टाका. तर आता इथे शेवटचा जो भेदचा जो ऍस्पेक्ट आहे तो आपल्याला दिसतो की तिकडे विभीषण हे सगळं बघतोय, जो रावणाचा भाऊ आहे, आणि विभीषणाच्या मनामध्ये स्वतःचे अम्बिशन सुद्धा आहेत. तो उठून उभा राहतो आणि तो रावणाला अगदी सभ्य भाषेत म्हणतो की हे योग्य नाही कारण हा रामाचा दूत आहे आणि हा जे बोलतोय हा स्वतः बोलत नाहीये, हे दुसऱ्याचे शब्द आहेत. तर दूताला मारणं हे दूत अवध्य असतो हे लक्षात घ्या, तर त्याला मारू नका, इतका सोप्या शब्दात तो सांगतो. रावण म्हणतो असं कसं करून चालेल, म्हणजे हे एवढे येऊन उद्ध्वस्त करणार, एक उदाहरण तरी आपल्याला सेट केलं पाहिजे म्हणून मी मारायला सांगतोय. मग एक काम करूयात, इतका त्याने अपमान केलाय माझा, आपण त्याचा आता अपमानच करूयात, अपमान करून काहीतरी शिक्षा त्याला दिली पाहिजे. मग तो म्हणतो कपिनाम किल लांगुलम इष्ट भवती भूषणम. म्हणजे हे जे कपी लोक आहेत किंवा ही जी वानर संस्कृती आहे त्यांना सगळ्यात प्रिय ही त्यांची शेपूट असते, लंगुलम. तर ही शेपूट हीच मी संपवून टाकतो, म्हणजे याला मी पेटवतो आणि ह्याला नगरामध्ये सगळीकडे हे माझे सैनिक घेऊन जातील आणि सगळ्यांना दाखवतील की कसा रावणाने ह्याला त्रास दिलाय किंवा कसं एक उदाहरण त्यांनी सेट होईल, असं म्हणून त्याची शेपूट ही पेटवण्यात येते. आता मुळात इथे कुठेही शेपूट त्याच्या बॉडीचा पार्ट नाहीये की पेटवल्यावरती तो संपतोय किंवा मरतोय किंवा त्रास होतोय, असं काही झालेलं नाहीये. तर ती शेपूट ही जळायला लागते आणि हे सैनिक येतात त्याला पकडतात. पहिले हनुमान थोडासा सुटायचा प्रयत्न करतो, पण नंतर त्याच्या गोष्ट लक्षात येते की आपण रात्री लंका नगरी बघितली आहे, आता ही अपॉर्च्युनिटी आहे आपल्याला की हे सैनिक स्वतःच मला घेऊन अख्खी लंका नगरी फिरवणार आहेत, तर वाय नॉट, असं म्हणून तो त्यांच्याबरोबर सगळीकडे जातो.
सगळी मोठे मोठे महाल कुठे आहेत ते बघतो, कुठे यांचे शस्त्रास्त्र आहे, कुठे दारुगोळा आहे, कुठे रावणाचे मंत्री राहत आहेत, हे सगळं तो अगदी छान पद्धतीने तो सगळं निरीक्षण करतो. आपल्याला कुठे अटॅक केला पाहिजे हे सुद्धा तो बघतो. कुठल्या द्वारावर किती सैन्य आहे हे सुद्धा तो त्याच्या मेंटली तो कॅल्क्युलेट करून ठेवलेलं असतं. या सगळ्याचा एक मॅप त्यांनी स्वतःच्या डोक्यात बनवला. आणि ज्या वेळेला ते द्वारापाशी पोहोचतात लंकेच्या, की आता सगळं बघून झालंय हे जेव्हा लक्षात येतं, त्यावेळेला तो ज्या 4 सैनिक धरलेले आहेत त्या सगळ्यांना संपवतो. आणि आता तो एकटा तिथे उभा आहे आणि त्याच्या समोर आहे ती अख्खी लंका नगरी आणि त्याच्या शेपटीला लागलेली आग. तो म्हणतो की आता ह्याला धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. म्हणून तो एका महालावरनं दुसऱ्या महालावर उड्या मारत जातो आणि स्ट्रॅटेजिक जे काही पॉइंट्स असतात, दारुगोळा, पूल, सगळे लाकडी आहेत हे सगळं, तर त्यांना तो आग लावायला सुरुवात करतो. जे सिनियर मंत्री आहेत त्याचे, त्यांच्या महालांवरती उड्या मारतो आणि त्या महालांना पेटवायला सुरुवात करतो. म्हणजे आतापर्यंतचं जे नरेटिव्ह होतं की रावण हा ऑल पॉवरफुल आहे, त्याला कोणीच हरवू शकत नाही, आणि ह्यांनी सीतेला पकडले, अनेक स्त्रियांना त्यांनी ऍक्च्युली अंतपुरात डांबून ठेवलेले, हे चालतं किंवा राजा काही करेल, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, आमचं दिवसभराचं चाललंय ना. तर हा नरेटिव्ह तो बदलतो की जर का तुमचा राजा चोर असेल तर त्याचे इफेक्ट हे तुमच्यावरही होणार आहेत. हा नरेटिव्ह त्यांनी तिकडे बिल्ड करून दिलेला आहे. कारण सगळ्यांच्या मग मंत्र्यांच्या तर महालांवरती, म्हणजे महाल तर पेटतात, रावणाचा महालही पेटतो. लकीली त्यावेळेला तिकडे वारं पण वाहत असतं, त्यामुळे सगळे जे मंत्री, जे कॉमन लोक आहेत, त्यांच्या पण घरांना आग लागते, ते सुद्धा सगळे पेटायला सुरुवात होते. आणि हनुमंत हे सगळं लांबून बघतो. आणि इथेही अजून एक आपल्याला गोष्ट लक्षात येते की हनुमंताला एकदम वाटतं, अरे बापरे, हे सगळं पेटायला लागलं, सीतेला काय, सीता बरी असेल का, हे म्हणून तो किती मोठी चूक मी केली असं म्हणून तो सीता बरोबर आहे का ते बघायला जातो. आणि सीतेच्या आजूबाजूला तर वन असतं, त्याच्या लक्षात येतं की सीता अगदी सेफ आहे. सीतेशी तो बसून बोलतो की हे सगळं मी केलंय आणि आता मी परत येतो. इथे सीतेचा थोडासा इमोशनल अँगल आपल्याला दिसतो. सीता म्हणते, अरे किती दिवसांनी माझा माणूस आलाय, तू बस माझ्याशी थोडे गप्पा मार. तर हनुमंत म्हणतो, नाही, आता माझं एकच ध्येय की आता हे अख्खी वानर सैन्य हे तुमच्यापर्यंत पोहोचवावी. नाव द डॅमेज इज डन. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी करतो की रावणाचं जे उत्तर दरवाजा आहे त्या दरवाजाच्या अवतीभोवती नासधूस करतो. सगळे ज्या शतघ्नी असतात तिकडे किंवा सगळे जे वेपनरी असते की वरून येणाऱ्या लोकांना अडवायला, त्या सगळ्याचा नासधूस हा एकटा करतो आणि हा परत पाण्यामध्ये उडी मारतो आणि एकटा पोहत हा परत आपल्या म्हणजे त्या आपल्या भारताच्या दक्षिण तटावर तो पोहोचतो. आणि तिथे आल्यावरती तो जांबुवंत आणि बाकी सैन्याला सगळ्यांना सांगतो, दृष्टादेवी म्हणजे सीता ही दिसली, सीता ही आहे. सगळे एकदम आनंदाने जयघोष करतात की आता आपण परत रामाकडे जाऊ शकतो आणि हे सांगू शकतो. हे सगळं सैन्य, हे पुढची स्टेप तो जांबुवंताला म्हणतो, म्हणजे तो अजून पुढे काही सांगत नाही किंवा हे करूया ते करूया, कारण त्याचा रोल हा संपलेला आहे. आणि तो आता जांबुवंताला म्हणतो, पुढचा निर्णय तुम्ही घ्या की आपण काय करूया. जांबुवंत म्हणतात की आता आपण जाऊन रामांना भेटू. हे सगळं सैन्य हे रामांकडे जातं. रामांच्या पायाशी हनुमंत बसतो आणि सांगतो की सीता इज सेफ. आणि तो स्वतःचा पराक्रम सांगायला जात नाही इथे, तो जे रामाला ऐकायचंय हे सुद्धा खूप महत्वाचं आहे की डिप्लोमॅट काय केलं पाहिजे की जे आपल्या किंवा दास ज्याला म्हणलेलं जातं किंवा जो दूत होता त्याचा पहिलं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आपल्याला ज्यांनी पाठवलंय त्याच्यापर्यंत त्याच्या मनात काय आहे ते आश्वासन त्याला देणं गरजेचं आहे. तो जाऊन सांगतो की सीता सेफ आहे आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि हे सगळं आहे लंकेमध्ये. आणि हे झाल्यावर मग ज्या वेळेला सुग्रीव म्हणतो की बरं ठीक आहे, तू लंका बघितलीयस, आता मला लंकेचा मॅप दे, त्यावेळेला इत्तंभूत पद्धतीने हनुमानाने अख्ख्या लंकेचा मॅप हा युद्धकांडाच्या काही श्लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळतो, हा सुग्रीवाला दिलाय. सो या माणसाला फक्त एकच काम दिलं होतं, सीता जिवंत आहे का नाही ते बघून ये, कुठे शोधून ये, कुठे हे बघून ये. तर त्यांनी लंकेचाही दहन केलंय, रावणाचाही इगो ब्रेक केलाय, त्याबरोबर त्याचे जे सगळे मंत्री आहेत त्यांच्या आता मनात कुठेतरी आले, बापरे रावणाची बाजू बरोबर आहे की नाही. त्या सगळ्या सिटीजन्स जे आहेत त्यांच्या मनात आले की अरे आपण चुकीचा राजा आहे का काय आपला. हा सगळा डाऊट म्हणजे ज्या वेळेला युद्ध होईल त्यावेळेला आपल्याच बाजूनी काही लोक अशी उभी राहतील जे रावणाच्या विरुद्ध असतील. आणि त्याचबरोबर एक महत्वाचा ऍस्पेक्ट म्हणजे विभीषण, एक तिकडे स्लीपर सेल सारखं त्यांनी तयार करून ठेवलंय की तो आपल्यात कसा येईल हे सुद्धा हनुमंताने तिथे बघितलंय आणि त्याला आयडेंटिफाय करून ठेवलंय. ते इथे आलेत
आता मुळात इकडे हनुमानाचा हा मिशन संपतो, पण एक छोटीशी गोष्ट अजून एक अशी आहे की ज्या वेळेला ते सेतू बंधन करतात ह्याच्या पुढे, त्यावेळेला विभीषण हा तिथे आलेला असतो आणि विभीषण म्हणतो की मी रावणाचा भाऊ आहे, पण मी आता तुम्हाला समर्पण करतो आणि रावणाच्या विरुद्ध मी तुमची मदत करायला तयार आहे. त्यावेळेला तिथे सुग्रीव असतो, तिथे सगळे मंत्री असतात, ते रामाला सांगतात की हा माणूस योग्य नाही, कारण हा रावणाचा भाऊ आहे. राम फक्त हनुमंताकडे बघतो आणि हनुमंत म्हणतो हा माणूस अप्रूव्ड, या माणसाला आपल्यात घ्या. आणि रामाचा इतका विश्वास आहे हनुमंतावर की तिकडे विभीषणाला म्हणजे शत्रूला हे स्वतःच्या दलामध्ये हे इन्क्लूड करून घेतलेले आहे रामाने. सो इतका विश्वास या दोघांचा एकमेकांवर आहे आणि हनुमंताच्या डिप्लोमसीवर आहे. ओके, मला वाटतं तुम्ही एवढं ओघवत्या शब्दात हे सगळं वर्णन केलंय की असं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर साक्षात सोन्याची लंका आणि जे काय तुम्ही सांगितलं राजदरबार, ते सगळं मला वाटतं साक्षात उभं राहिलं. आणि ह्यातनं एक गोष्ट जाणवली ते म्हणजे ऑफकोर्स हनुमान परत जाऊन रामाच्या पायाशी बसतो, सगळं सांगतो, पण रामाचाही हनुमानावर तितकाच विश्वास आहे, तितकाच आदर आहे, विश्वास आहे, प्रेम आहे. म्हणजे हे दोन्ही म्युच्युअल आहे. भक्ती तर आहेच, पण रामाच्या बाजूनेही हनुमानावर जे एक प्रकारचा विश्वास आहे तो पण इथे सार्थ ठरवतो, जे विभीषणाचा जो निर्णय सांगितला. मला वाटतं आज आपण वेळेअभावी इथेच थांबूया, पण मला प्रेक्षकांना एक गोष्ट अगदी स्पेसिफिकली सांगावीशी वाटते की हे दोघं जे ऐतिहासिक रामायण हा जो प्रोग्राम करतात तो मी स्वतः अटेंड केलेला आहे, त्यामुळे मी अनुभवानी सांगू शकते. आज आपण फक्त हनुमान हे एक कॅरेक्टर घेऊन त्याच्याबद्दल बोललेलो आहोत, पण आपण जेव्हा बालकांड किंवा युद्धकांड किंवा किष्किंधाकांड जेव्हा आपण सगळं ऐकतो तेव्हा प्रत्यक्षात वाल्मिकी रामायणातले श्लोक, त्याचे दाखले, त्याचा एक दृकश्राव्य, एक काही संदर्भ, काही पुरावे असं देऊन हा प्रोग्राम जेव्हा आपण बघतो तेव्हा खरोखर आपण त्या जागी पोचलेलो आहोत, आपण लंकेत पोचलेलो आहोत, आपण प्रत्यक्ष रावणाच्या दरबारात उभे आहोत असा भास होतो. तर खूप आवडलं आज तुमच्याकडनं हे सगळं ऐकायला. आणि साक्षात तुम्ही हनुमानाचं एक जे रूप आहे, कॅरेक्टर आहे, वेगवेगळे त्याचे अँगल्स आहेत, ते तुम्ही साक्षात आमच्यासमोर उभे केले, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या ह्या ऐतिहासिक रामायण ह्या प्रोग्रामला अनेक अनेक शुभेच्छा. त्याचे असेच उत्तरोत्तर प्रयोग होत राहोत. तुम्ही आता महाराष्ट्रात करताच आहात, पूर्ण भारतभरही तुमचे प्रयोग व्हावेत, कारण प्रभू रामचंद्र हा एक नॅशनल ग्लोबल विषय आहे असं आपण म्हणू शकतो. तर ह्या तुमच्या प्रोग्रामला सुद्धा अनेक अनेक शुभेच्छा आणि चॅनलवर आल्याबद्दलही भरपूर धन्यवाद. थँक्यू.